सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार सर्वसामान्य नागरिकांसाठी नवीन नसतो। मात्र सरकारी कार्यालयातील एखाद्या अधिकाऱ्यानेच आपल्या कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेलं आमरण उपोषण सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय बनलाय। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील शाखा अभियंता दीपक कुराडे यांनी गेल्या 8 दिवसांपासून सुरू केलेले हे उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय। दीपक कुराडे हे सध्या कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथं राहतात। सध्या ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी आता बांधकाम विभागाकडील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन पुकारलंय। दीपक कुराडे बांधकाम विभागाच्या कागल उपविभागांतर्गत 25-15 फंडातून झालेल्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतायत। त्यामुळे 2019 ते 24 पर्यंत मंजूर कामं आणि देयक अदापर्यंत कामकाजाची माहिती त्यांनी बांधकाम विभागाकडे मागितली। मात्र या संदर्भात माहितीची पृष्ठसंख्या 2,63,241 असल्याचं कळवून टपाल खर्चासह एकूण 5,83,657 रुपये भरून त्यांनी ही माहिती घ्यावी असं त्यांना कळवण्यात आलं होतं। त्यानुसार दीपक कुराडे यांनी 5,83,657 रुपयांची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भरली। मात्र ही रक्कम भरून गेली 6 महिने त्यांना माहिती मिळत नसल्यानं बांधकाम खात्याअंतर्गत काम करणारे दीपक कुराडे यांनी आपल्याच खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आमरण उपोषण सुरू केलं। 8 दिवसांपूर्वी त्यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या समोर या उपोषणाला सुरुवात केली होती। मात्र पुन्हा एकदा त्यांना माहिती देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर कुराडे यांनी हे उपोषण आज सायंकाळी स्थगित केलं। कागल तालुक्यातील माहिती अधिकाराखाली मी 25-15 या योजनेतील रस्ते, गटर्स व सभागृहांची माहिती मागितली होती। सदर कामामध्ये अनियमितता झाल्याचे मला आढळून आल्यामुळे मी 5,82,000 भरूनही मला माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे। सदर ठिकाणी कार्यरत असलेले माजी उपअभियंता DV शिंदे यांनी केलेल्या कामांची चौकशी करण्यासाठी मी सदरची माहिती मागवली होती। सदरची माहिती आता त्यांनी 15 दिवसात देण्याबद्दल मला पत्र दिल्यामुळे मी सदरचे उपोषण स्थगित करीत आहे। बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या विरोधात सामान्य नागरिकांमध्ये अनेक वेळा उघडपणे चर्चा सुरू असते। कुराडे यांनी जिल्हा परिषदेच्या 25-15 अंतर्गत मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा दावा केलाय। खात्याविरोधात केलेल्या उपोषणामुळे कदाचित त्यांना आपली नोकरी गमवावी लागू शकते। मात्र त्यासाठी आपण तयार असल्याचं कुराडे सांगतायत। कागलचे उपअभियंता CA पाटील यांनी माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्याचं आश्वासन दिल्यानंतर दीपक कुराडे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय।